नमस्कार. आज आपण जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकावर जरा सविस्तर बोलूया. आपल्यासमोर जी माहिती आहे त्यातून सवयी कशा तयार होतात आणि अगदी छोट्या सवयींमधून मोठे बदल कसे शक्य आहेत हे समजून घेऊ. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या कल्पनेनं. रोज फक्त 1% सुधारणा. जरी ती अगदी छोटी वाटली तरी त्याचे दीर्घकाळात खूप मोठे म्हणजे आश्चर्यकारक परिणाम दिसू शकतात, नाही का? हो, अगदी बरोबर. क्लिअर याला काय म्हणतात? स्वसुधारणेचं चक्रवाढ व्याज, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ सेल्फ इम्प्रूव्हमेंट. वा, चक्रवाढ व्याज. हो, आणि हे फक्त एक आकर्षक वाक्य नाहीये. यामागे खरं तर मानसशास्त्र आहे. काय होतं ना, मोठे बदल करायचे म्हटले की आपण अनेकदा थांबतो किंवा ते जड वाटतं. पण रोज फक्त 1% सुधारणा, ते सहज शक्य वाटतं आणि हळूहळू नकळतपणे ते आपली ओळखच बदलायला लागतं. अच्छा. ही प्रक्रिया इतकी सूक्ष्म असते की सुरुवातीला कळत नाही, पण काही महिन्यांनी किंवा वर्षांनी फरक एकदम स्पष्ट जाणवतो. हे ऐकायला खरंच खूप प्रभावी वाटते, पण मग प्रश्न येतो की ही 1% सुधारणा प्रत्यक्षात आणायची कशी? म्हणजे फक्त इच्छा असून तर नाही होणार, बरोबर? नाही. इथेच मग पुस्तकातले ते 4 नियम येतात बहुतेक सवयी बदलण्याचे. अगदी तेच महत्वाचे आहेत. क्लिअर सांगतात की कुठलीही सवय 4 टप्प्यांमधून जाते. पहिला इशारा, मग तीव्र इच्छा, मग प्रतिसाद आणि शेवटी बक्षीस. इशारा, इच्छा, प्रतिसाद, बक्षीस. ओके. आणि हे जे 4 नियम आहेत ना, ते याच टप्प्यांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी आहेत. हे नियम म्हणजे सवयींच्या विज्ञानावर आधारित एक प्रकारचा कृती आराखडाच आहे. अच्छा. तर मग हे नियम नेमके काय आहेत, म्हणजे ते या टप्प्यांवर कसे काम करतात, आपण एक एक करून बघू शकतो का? हो, नक्कीच. पहिला नियम आहे सवय स्पष्ट करा. मेक इट ऑब्व्हियस. स्पष्ट करा. हा नियम इशारा या पहिल्या टप्प्याशी संबंधित आहे. म्हणजे सवय लावण्यासाठीचा जो इशारा आहे तो अगदी सहज दिसणारा किंवा आठवणारा हवा. उदाहरणार्थ, समजा रोज सकाळी व्यायाम करायचा आहे, तर रात्रीच व्यायामाचे कपडे काढून ठेवणं हा एक स्पष्ट इशारा झाला. किंवा क्लिअर अजून एक पद्धत सांगतात, हॅबिट स्टॅकिंग, म्हणजे सवयींची साखळी. हॅबिट स्टॅकिंग. हो, म्हणजे मी माझी सध्याची सवय केल्यावर मी नवीन सवय करेन असं ठरवायचं. जसं की मी सकाळी माझी कॉफी प्यायला लगेच 1 मिनिट ध्यान करेन. ओके. म्हणजे एका सवयीला दुसऱ्या सवयीसोबत जोडायचं. ठीक आहे. म्हणजे वातावरणातच असे संकेत तयार करायचे की सवय आठवेल. बरोबर. दुसरा नियम काय आहे? दुसरा नियम आहे सवय आकर्षक बनवा. मेक इट अट्रॅक्टिव्ह. आकर्षक. हो, हा तीव्र इच्छा म्हणजे क्रेविंगच्या टप्प्यासाठी आहे. कोणतीही सवय आपल्याला कंटाळवाणी वाटायला नको, ती आकर्षक वाटली पाहिजे. इथे टेम्पटेशन बंडलिंग नावाची पद्धत उपयोगी पडते. टेम्पटेशन बंडलिंग म्हणजे काय नेमकं? म्हणजे आपल्याला जी गोष्ट करायला आवडते ती आणि जी सवय लावायची आहे ती एकत्र करायची. उदाहरणार्थ, मी फक्त व्यायाम करतानाच माझा आवडता पॉडकास्ट ऐकेन. अरे वाह, ही आयडिया मस्त आहे. हो ना? यामुळे मग व्यायामाची इच्छा वाढते, कारण त्यासोबत आवडती गोष्ट जोडलेली आहे. बरोबर. आवडत्या गोष्टीचा वापर करायचा सवय लावण्यासाठी. छान. आणि तिसरा नियम आहे सवय सोपी करा. मेक इट इझी. सोपी करायची. अगदी. हा प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्सच्या टप्प्यासाठी आहे. सवय लावण्यासाठी कमीत कमी कष्ट पडायला हवेत. कोणतीही सवय सुरू करायला जी काही ऊर्जा लागते किंवा वेळ लागतो तो कमी करायचा. यासाठी क्लिअर 2 मिनिटांचा नियम सांगतात. 2 मिनिटांचा नियम. हो. कोणतीही नवीन सवय इतकी सोपी ठेवायची की ती 2 मिनिटात पूर्ण होईल. जसं की रोज रात्री पुस्तक वाचणे असं मोठं ध्येय ठेवण्याऐवजी रोज रात्री फक्त 1 पान वाचणे. सुरुवात इतकी सोपी हवी. अच्छा. म्हणजे सुरुवात करताना जे अडथळे येतात तेच कमी करायचे. हो. यामुळे मग सातत्य ठेवणं सोपं जात असेल. नक्कीच. अगदी. आणि शेवटचा चौथा नियम. सवय समाधानकारक बनवा. मेक इट सॅटिस्फाईंग. समाधानकारक. हो. हा शेवटच्या बक्षीस म्हणजे रिवॉर्डच्या टप्प्यासाठी आहे. सवय पूर्ण केल्यावर लगेच काहीतरी समाधान किंवा आनंद मिळायला हवा. कारण आपला मेंदू कसा आहे ना, त्याला भविष्यातल्या मोठ्या बक्षिसांपेक्षा लगेच मिळणारं समाधान जास्त महत्वाचं वाटतं. हो, हे खरं आहे. यासाठी हॅबिट ट्रॅकर वापरता येतो. म्हणजे सवयींचा मागोवा ठेवणारी नोंदवही किंवा ॲप. रोज सवय पूर्ण केली की कॅलेंडरवर एक खूण करायची. ही छोटीशी गोष्ट सुद्धा समाधान देते आणि आपल्याला सवय टिकवायला मदत करते. म्हणजे हे 4 नियम स्पष्ट करा, आकर्षक बनवा,
सोपी करा आणि समाधानकारक बनवा. हे एका सरळ पण प्रभावी पद्धतीने काम करतात असं दिसतंय. तुम्ही सुरुवातीला सिस्टम्सबद्दल म्हणाला होतात. त्याचा या नियमांशी कसा संबंध आहे? हो, तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. क्लिअर म्हणतात, तुमची ध्येय नाही, तर तुमची प्रणालीच तुमच्या यशाची पातळी ठरवते. You do not rise to the level of your goals. You fall to the level of your systems. अगदी तेच. ध्येय आपल्याला दिशा दाखवतात, पण प्रगती साधायला मदत करते ती प्रणाली. आता ही प्रणाली म्हणजे काय? तर हे जे 4 नियम आपण बघितले, त्यांचा वापर करून सातत्याने छोट्या छोट्या कृती करत राहण्याची प्रक्रिया. अच्छा. उदाहरणार्थ, पुस्तक लिहिणे हे एक ध्येय झालं, पण रोज सकाळी 15 मिनिटे लिहिणे ही झाली प्रणाली. आणि याच प्रणालीमुळे ते ध्येय गाठलं जातं. क्लिअर म्हणतात की यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये ध्येयांचा फरक नसतो, तर त्यांच्या प्रणाली किती प्रभावी आहेत याचा फरक असतो. म्हणजे मोठ्या ध्येयांवर फोकस करण्याऐवजी त्या ध्येयांपर्यंत पोहोचवणाऱ्या रोजच्या छोट्या सातत्यपूर्ण कृतींवर म्हणजे प्रणालीवर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्वाचं आहे. हेच आहे ॲटॉमिक हॅबिट्सचं सार, बरोबर? अगदी बरोबर. सुरुवात अगदी लहान असू शकते खरंच, पण दिशा योग्य हवी आणि सातत्य खूप महत्वाचं आहे. आणि गंमत म्हणजे हे नियम जसे चांगल्या सवयी लावायला वापरता येतात, तसेच वाईट सवयी मोडण्यासाठी उलटे वापरायचे. म्हणजे वाईट सवय अदृश्य करा, अनाकर्षक बनवा, कठीण करा आणि असमाधानकारक बनवा. वाह, दोन्ही बाजूनी विचार केलाय. ही चर्चा खरंच खूप विचार करायला लावणारी आहे. समारोप करताना ऐकणाऱ्या प्रत्येकाला विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जाऊया. आज अशी कोणती एक अगदी छोटी, कदाचित 2 मिनिटांची सवय तुम्ही लावू शकता किंवा बदलू शकता, जिचा भविष्यात तुमच्या आयुष्यावर मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकेल? विचार करा.